पिंटकीपार बोदरा फाटाजवळ 4 व्यक्तींवर रानडुकराचा हल्ला, 4 व्यक्ती जखमी, 3 भंडारा रवाना। नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजू भांबोरे यांच्याकडून। भंडारा साकोली जवळ असलेल्या पिंटकीपार बोदरा फाटा जाणाऱ्या रस्त्यावर 4 व्यक्तींवर रानडुकरांनी झडप घातली। त्या 4ही जखमींना भेट दिली असता 3 लोकांना भंडारा रवाना करण्यात आले। सविस्तर वृत्त असे की बांपेवाडा येथील ताजराम जांभूळकर 54 वर्ष, अमरदीप राजीराम वलथरे 29 वर्ष, भजनदास आत्माराम बोंबाडे, मनोज ताजाराम जांभूळकर 54 वर्ष, 2 लोक कामाकरता व 2 लोक मरणाकरता जात असताना ही पिंटकीपार जवळ असलेल्या बोदरा फाट्याजवळ डुक्कराचं कळप जात असताना डुक्करांनी यांच्यावर हल्ला केला। त्यामध्ये 3 लोक गंभीर जखमी झाले, पण एक साधारण जखमी असून दीपक केवळराम वलथरे, भजनदास आत्माराम बोंबाडे, अमरदीप राजाराम वलथरे या 3 लोकांना भंडारा रवाना करण्यात आले। वन विभाग, नवेगाव, नागझिरा, व्याघ्र प्रकल्प डिपार्टमेंटच्या लोकांनी आणि पोलीस विभागाच्या लोकांनी भेट दिली, चौकशी केली, परंतु कोणत्या प्रकारची मदत देण्यात आलेली नाही। उलट फॉरेस्टचे लोक त्या लोकांना म्हणाले की बाबा तुम्ही दारू पिऊन गाडी चालवता, अशा पद्धतीचे बोलणे केले। सायंकाळी 5च्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे भंडारा जिल्हा महासचिव डी.जी. रंगारी यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली व जखमींना तात्काळ मदत करावी अशी मागणी केली। जिल्हास्तरीय दवाखान्यात जे काही औषधोपचार करण्यात येईल त्यातील सुद्धा खर्च देण्यात यावा। आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात 3-4 घटना झाले। वाघ हल्ल्यात 3-4 लोकांचा बळी घेतला आणि पिंटकीपार परिसरात रानडुकरांच्या कळप त्या ठिकाणी फिरत आहे अशी माहिती मिळालेली आहे। त्या वन्यजीव प्राण्यांच्या बंदोबस्त फॉरेस्ट डिपार्टमेंट करावा अशी वारंवार मागणी करण्यात येत असताना सुद्धा कर्मचारी मात्र निद्रावस्थेत असताना आपल्याला दिसत आहेत। त्यांच्या कोणत्या प्रकारच्या उपाययोजना काही दिसत नाही आणि लोकांवर हल्ले होत आहेत, लोकांचा बळी जात आहे, लोकांच्या शेताचे नुकसान होत आहेत, याला जबाबदार कोण? म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंट तात्काळ उपाययोजना करावी। वन्यजीव प्राणी जंगलाच्या बाहेर येऊ नये, लोकांवर हल्ला होऊ नये याची सर्व जबाबदारी कर्मचाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे भंडारा जिल्हा महासचिव डी.जी. रंगारी यांनी केलेले, अन्यथा जन आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला। अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।